नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. गोवंश तस्करीविरोधात कठोर भूमिका घेत परभणी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवघ्या 2 दिवसामध्ये 5 गुन्हे दाखल करून 17 आरोपींविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 24,96,000 रुपयांच्या 25 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेस यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च रोजी पाथरी येथे नाकाबंदी करून 2 वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी गोवंश जनावरांची अत्यंत अमानुष आणि दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक 159/2026 नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अत्तार इरफान अत्तार उलामीन, अजहर रफिउद्दीन इनामदार, मोहम्मद शरीफ इस्मिया कुरेशी, मुंजाजी गणेशराव पंढरकर आणि रहमान उलिमिया कुरेशी या 5 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत 2 पिकअप वाहनांसह 10 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून सुमारे 5,01,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान 3 एप्रिल रोजी परभणी शहराजवळील बायपास परिसरात आणखी एक कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 2 वेगवेगळ्या वाहनांमधून गोवंश तस्करी करताना आरोपींना पकडले. या प्रकरणी साईनाथ सखाराम मोरे आणि मजहर कुरेशी यांना अटक करण्यात आली असून या कारवाईत 7 जनावरे आणि 1 वाहन जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 4,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे, ग्रामीण पोलीस स्थानकाचे ठाणेदार जीवन राजगुरू त्यांच्या पथकाने सहभाग नोंदवला. परभणी पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात सुरू केलेली ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचा आगामी काळात होणारा जिल्हाध्यक्ष हा निष्ठावान कार्यकर्ताच व्हावा, हे खासदार राहुल गांधी यांची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सिद्धांतानुसार कार्य करणाऱ्याचीच जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होईल, अशी माहिती काँग्रेसचे परभणी जिल्हा नियुक्त केंद्रीय निरीक्षक अजमतुल्ला हुसेनी यांनी शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस पक्षानं देशभरात संघटन बळकट करण्यासाठी संघटन सृजन अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानातून महाराष्ट्रात 37 केंद्रीय निरीक्षक आणि 183 वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून संघटनात्मक पुनर्रचना केल्या जात आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून याच अनुषंगानं जिल्ह्याचे नियुक्त केंद्रीय निरीक्षक हुसेनी आणि जितेंद्र देहाडे यांनी परभणीमध्ये दाखल होताच काँग्रेसजनांची हितगुज करत माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. हुसेनी म्हणाले, संविधानावर काँग्रेस पक्षाची उभारणी झाली आहे. त्यामुळे या संवैधानिक पद्धतीनंच जिल्हाध्यक्षांच्या निवडी व्हाव्यात, हे खासदार राहुल गांधी यांची विचारधारा आहे. यापूर्वी परंपरागत पद्धतीनं जिल्हाध्यक्षांची निवड होत होती. मात्र संघटन सृजन अभियानानुसार यापुढे कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते, महिला पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, सामाजिक संस्था, पत्रकार यांच्याशी चर्चा करून प्राप्त झालेल्या नावामधून जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी संबंधित कार्यकर्ता हा कमीत कमी 3 वर्षापासून काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता असावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही निवड पारदर्शक पद्धतीने होईल, हे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही हुसेनी म्हणाले. या पत्रकार परिषदेत माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी उपमहापौर तथा नगरसेवक भगवान वाघमारे, शहराध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, आलमगीर खान, रविराज देशमुख, नगरसेवक गुलमीर खान, सुनील देशमुख, विनोद कदम, जिल्हा परिषद सदस्य अजित वरपुडकर, सुहास पंडित आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. परभणीचे भूमिपुत्र रामभाऊ वडकुते यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल परभणीकरांच्या वतीनं रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी परभणीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती नागरी सत्कार समितीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी
माजी उपमहापौर तथा नगरसेवक भगवान वाघमारे, ॲडव्होकेट स्वराजसिंह परिहार, कीर्तिकुमार बुरांडे, राजेंद्र वडकर यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांची उपस्थिती राहणार असून पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डकर यांच्या हस्ते सत्कार सोहळा होणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता हॉलिडे फन पार्क MIDC परिसर या ठिकाणी होणार असून या कार्यक्रमास खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, खासदार डॉक्टर फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार बाबाजी दुराणी, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, रामप्रसाद बोर्डीकर, विजय भांबळे यांच्यासह महापौर सय्यद इक्बाल यांची उपस्थिती राहणार आहे. परभणी शहरातील MIDC येथील MGM अकॅडमी येथे 27, 28 आणि 29 मार्च रोजी तांत्रिक अडचणीमुळे B.Ed CET परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही परीक्षा 5 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी बीड, नांदेड, हिंगोली येथे केंद्र देण्यात आले आहेत. परभणी केंद्रावरील उमेदवारांच्या येण्या आणि जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ परभणी बस स्थानकासमोर CET कक्षातर्फे वाहन उपलब्ध केले आहे. उमेदवारांनी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत उपस्थित राहावं असं आवाहन परभणी महापौर सय्यद इक्बाल यांनी केलं आहे. परभणी महानगरपालिकेच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी ही जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने समिती गठीत करण्यात आली असून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ घोबाळे, उपाध्यक्ष किरण गायकवाड, सौरभ सूर्यवंशी, सचिवपदी करण गायकवाड, कोषाध्यक्ष विनयरा ठाकूर, कार्याध्यक्ष राहुल तुतळे, तर स्वागताध्यक्षपदी अभिजित कुलकर्णी, सहसचिव जोगिंदर कागडा, संघटक राजू झोडपे यांची निवड करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.